नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता घेऊन आली आहे एकदम नवाकोरा व्हिडिओ। तर पितळाची भांडी, अशी काळीकुट्ट पितळाची भांडी आपण अशी साफ करणार आहोत, तेही फक्त किचन मधली काही वस्तू वापरून। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता की पितळाची भांडी कशा पद्धतीने पूर्ण काळपट झालेली आहे। जर आपण ही तांब पितळाची भांडी अशीच ठेवली तर त्यावरती ना पूर्ण काळपट असा थर जमा होतो आणि नंतर जर आपण बाहेरची कोणतीही पावडर किंवा मग व्हिनेगरचा वगैरे वापर केला तर व्हिनेगर वापरल्यामुळे ते भांडी ना अजून काळपट होऊन जातात आणि बाहेरची पावडर जर वापरली तर आपल्या हातांना सुद्धा फार खाज सुटते आणि आपल्या नखामध्ये पूर्ण ती पावडर जाऊन पूर्ण आपल्या नखामध्ये काळं अशी घाण साचली जाते। तर एकदम सोपा असा उपाय आहे। ऐन वेळेस जर तुम्ही मार्केटची पावडर वापरत असणार पण ती संपली असेल तर अशा वेळेस तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करून बघा। आपल्याला काय करायचं आहे तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। आपल्याकडे बघा एखादं ना टमाटर असं खूप जास्त पिकलेलं असतं किंवा ते सडायला आलेलं असतं, बस तेच टमाटर तुम्ही इकडे घेऊ शकता। एक टमाटर आपल्याला लागणार आहे, फक्त टमाटर हे चांगलं पिकलेलं असायला हवं। 1 ते 2 टमाटर घेऊ शकता, जेवढे तुमच्याकडे भांडे आहेत बघा त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दुसरा इन्ग्रेडियंट, तो म्हणजे बेसन पीठ। बेसन पीठ 2 ते 3 चमचे इकडे घालू शकता आणि ॲडिशनल तुम्ही यामध्ये हळद सुद्धा घालू शकता। हळदीची पावडर 2 ते 3 चमचे सुद्धा तुम्ही इकडे घालू शकता बेसन पिठासोबत, म्हणजे अजून चांगला तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळेल। त्यानंतर 1 चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे। जर तुमच्याकडे बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस यामध्ये इनोचं 1 सॅचे घालू शकता। न पाण्याचा वापर करता आपल्याला त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आपण यामध्ये टमाटर वापरल्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडत नाही आणि व्यवस्थितरित्या याची पेस्ट होऊन जाते। तुम्ही बघा ॲडिशनल आपण यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे। यामध्ये अजून आपल्याला एक इन्ग्रेडियंट घालायचा आहे जो यामध्ये अजून छान असा मॅजिक घडून आणणार आहे। जर तुमची तांब पितळीची भांडी ही जास्त काळपट झाली नसेल तर जो सेकंड किंवा लास्ट आपण घालणार आहोत इन्ग्रेडियंट तो नाही घातला तरी चालेल। आता ही जी पेस्ट बनली आहे तुम्ही यानेच तुमची तांब पितळीची भांडी स्वच्छ करू शकता। पण मात्र आपली भांडी खूप काळी झाली आहे त्यामुळे आपण घेत आहोत लिंबू। तर इकडे माझ्याकडे जे लिंबू आहे ते पूर्ण बघा अगदी ड्राय झालेलं आहे, पण मी त्याच लिंबाचा वापर करणार आहे। 1 ते 2 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। यामध्ये तुम्ही बिलकुल व्हिनेगरचा वापर करू नका। जर तुम्ही यामध्ये व्हिनेगरचा वापर केला तर तुमची भांडी ही स्वच्छ होतील, पण मात्र त्याच्यावरती पुन्हा सुकल्यानंतर अजून जास्त काळपट थर जमा व्हायला लागेल। त्यामुळे व्हिनेगरचा वापर करू नका, फक्त लिंबाच्या रसाचा इकडे तुम्हाला वापर करायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यामध्ये बेकिंग सोडा वगैरे घातला आहे तर त्याची एकमेकांसोबत रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि हे असं फसफसायला लागतं। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आणि ही आपली पेस्ट तयार झाली आहे। इमर्जन्सी तुमच्याकडे जर तांब पितळे भांडे घासण्यासाठी पावडर नसेल किंवा स्प्रे नसेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या लिक्विडचा नक्की वापर करू शकता। हे लिक्विड एवढंही स्ट्रॉंग नाहीये, तुम्हाला थोडंसं जास्त घासावं लागेल, पण मात्र याने बिलकुल भांडी काळपट होत नाही आणि भांडी खरंच स्वच्छ निघतात। निघायला थोडासा वेळ लागतो पण आपल्या नखांमध्ये बिलकुल घाण सचत नाही, आपल्या हाताला खाज बिलकुल येत नाही। हेच काम सोपं करण्यासाठी सरळ शॉर्ट तुम्ही काय करू शकता तर यामध्ये डायरेक्टली अशी पेस्ट ही टाकून घ्यायची आहे आणि एखादी घासणी घ्यायची आहे आणि घासून घ्यायचंय। मला हे सगळ्यात जास्त सोपं वाटतं असं हाताने घासल्यापेक्षा, म्हणजे आपल्या हातांमध्ये जर खूप जास्त जाळं असेल तर त्या जाळ्यामध्ये सुद्धा हे जात नाही। खरं तर यामध्ये कोणतीच अशी पावडर आपण टाकली नाहीये त्यामुळे आपले हात खराब होतील। सेम अशा पद्धतीने सॉफ्ट घासणी घेऊन घासून घ्यायचं, खूप जबरदस्त रिझल्ट येतो। आता सगळी भांडी मी अशाच पद्धतीने घासून घेणार आहे। पूर्ण याचा काळपट थर निघून जातो, फक्त आपल्याला थोडंसं घासावं लागेल। जर जास्त काळपट भांडे झाले नसेल तर खूप व्यवस्थितरित्या लवकर निघून येतात आणि जबरदस्त असा रिझल्ट येतो। तुम्ही सेम पद्धतीने हे करू शकता आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला घासायची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे तर अशा वेळेस ना काय करायचं तर टमाटरचं प्रपोर्शन थोडंसं जास्त घ्यायचं। पण जर तुम्हाला यामध्ये टमाटर वापरायचंच नसेल तर टमाटर ऐवजी तुम्ही इकडे दही वापरू शकता। जर असं आंबट दही तुम्हाला इकडे घ्यायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे, त्याने सुद्धा छान असा रिझल्ट येतो आणि जबरदस्त असा रिझल्ट येतो। बघा घासणी जर आपण वापरली तर काय होतं, जर त्यावरती काही काळपट असा थर जमा झाला असेल किंवा काळे खूप स्ट्रॉंग डाग असेल तर ते निघण्यास मदत होते आणि अशा पद्धतीने आता घासून घ्यायचं। आता सगळी भांडी मी व्यवस्थितरित्या आता घासून आणि डिशवॉश लिक्विड किंवा साबण जर तुम्ही वापरत असणार त्याचा वापर करून आपल्याला पूर्ण हे धुवून घ्यायचे आहेत, तसंच ठेवायचं नाही। चला आता मी सगळी भांडी घासून घेते आणि तुम्हाला नंतर याचा जबरदस्त असा रिझल्ट दाखवते आणि कोणते प्रिकॉशन तुम्हाला घ्यावं लागतील ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवते। तर तुम्ही इकडे बघू शकता मी घासून घेतलं, मला एक 5 मिनिट तरी लागले
आणि त्यानंतर मी काय केलं, तर लिंबाची जी काही साल होती ना, तर ते साल फेकून न देता जे खूप जास्त डाग होते ना, तिथे मात्र घासले आणि व्यवस्थित व्यवस्थित धुवून घेतलं डिशवॉश लिक्विडचा वापर करून. तुम्ही बघणार किती व्यवस्थित हे स्वच्छ झालेले आहेत. असे स्वच्छ निघतात. तुम्ही जबरदस्त हे बिनधास्तपणे करू शकता आणि खूप छान असा रिझल्ट येतो. खूप जास्त काळपट झाले असेल, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही यामध्ये जे काही लिंबू आहे त्याचा रसचा प्रमाण सुद्धा वाढवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. रिझल्ट बघू शकता आणि हे भांडे घासल्याबरोबर एका सुती कपड्याने पुसून घ्यायचे आणि नंतर ड्राय होऊ द्यायचे. म्हणजे यावरती क्षारयुक्त पाण्याचे बिलकुल डाग वगैरे काहीच होत नाही आणि भांडी आपण जशी घासली तशी चमकतात. तर ही ट्रिक तुम्हाला आवडली का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. फेसबुकवर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करायचं बिलकुल विसरू नका. आणि युट्यूब वरती पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.